नमस्कार सर्वांना, स्वागत आहे ह्या चॅनलवरती. ह्या चॅनलचं नाव आहे ABT अनमोल आणि मी ह्या चॅनलवरती तुम्हाला काही गोष्टी एक्सप्लेन करेन, काही माझ्या लाईफस्टाईल रिलेटेड व्हिडिओ शेअर करेन आणि आपण सोबत शिकूया भरपूर गोष्टी. तर आजचा टॉपिक आहे मॅनिफेस्टेशन. आता मॅनिफेस्टेशन तुम्ही 10,000 ठिकाणी ऐकलं असेल. तुमचे फ्रेंड्स बोलत असतील, तुमचे पेरेंट्स बोलत असतील आणि तुम्ही त्याच्यावर 1000 व्हिडिओज बघितले असतील, कदाचित 10,000 व्हिडिओज बघितले असतील. हिंदी, इंग्लिश, मराठी सर्व लँग्वेजेसमध्ये हे व्हिडिओज अवेलेबल आहेत. तर आज मी तुम्हाला काय वेगळं सांगणार आहे, तर हा माझा अटेम्प्ट आहे की आपण फ्रॉम द स्टार्ट टू द एंड सगळ्या गोष्टी मॅनिफेस्ट कशा करायच्या हे आपण सोबत शिकूया. की त्याचे लॉज काय आहेत, त्या गोष्टी कशा अप्लाय करायच्या आपल्या लाईफमध्ये, त्याचे वेगवेगळे टूल्स अँड टेक्निक्स काय आहेत आणि पैसे कसे मॅनिफेस्ट करायचे, लाईफ पार्टनर कसा मॅनिफेस्ट करायचा किंवा इतरही गोष्टी जे तुम्हाला हवेत त्या मॅनिफेस्ट कशा करायच्या हे आपण माझ्या व्हिडिओज थ्रू शिकूया. तर हे फर्स्ट व्हिडिओ आहे. ह्याची थोडीशी सिरीज टाईप आपण करूया. तर हा आपला फर्स्ट पार्ट असेल. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ह्याचे लॉज काय आहेत आणि ते लॉज वर्क कसे करतात. तर ते सांगण्याआधी मी तुम्हाला एक छोटीशी स्टोरी सांगेन, कारण मला खूप इझी होतं स्टोरीजमधून शिकण्यासाठी आणि स्टोरीज थोड्याफार इन्स्पायरही करतात आपल्या सगळ्यांना. तर मला असं हवं आहे की तुम्ही ऐका माझी स्टोरी. तर ही स्टोरी माझ्याबद्दलच आहे. तर मी मॅनिफेस्टेशन कधी ऐकलं, मी मॅनिफेस्टेशन साधारणतः मी 10 वर्षाची होते त्यावेळेला ऐकलं होतं आणि द सिक्रेट ही मूवी त्यावेळेला लॉन्च झाली होती. मी मूवी पाहिली. त्यानंतर त्या मूवीमधल्या काही गोष्टी मला कळाल्यात, पण सर्व गोष्टी कळायला फार वेळ गेला. फार गोष्टी मी मॅनिफेस्ट केल्या, वेगवेगळ्या टेक्निक्सनी मॅनिफेस्ट केल्या आणि हळूहळू आता मी ह्या स्टेजवर आली आहे की माझं एक करिअर मी मॅनिफेस्ट केलं. त्यानंतर मी माझं एक लाईफ पार्टनर मॅनिफेस्ट केलं आणि मी भरपूर ठिकाणी इंडियामध्ये विथ वन गो विथिन 20 days मी भरपूर जागे जसे की जम्मू अँड काश्मीर टू रामेश्वरम भरपूर ठिकाणी मी फिरले. तर हे सगळं मी मॅनिफेस्ट केलेलं आहे आणि हे कसं केलं हे आपण सोबत शिकूया, बरं का. चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. तर आपण आता लॉजबद्दल पाहणार आहोत. असं बघायला गेलं तर 9 लॉज आहे. हा थोडासा थिओरॉटिकल व्हिडिओ होणार आहे, पण हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. आणि ते 9 लॉज झाले, तर त्या लॉजमध्ये गॅप्स आहेत काही, ते ब्रिज करण्यासाठी आणखीन लॉज केलेले आहेत. ते आणखीन 4 आहेत. ठीक आहे, तर चला पाहूया. तर आता मी लॉज तुम्हाला कसे एक्सप्लेन करेन, तर लॉ बाय लॉ स्कूलमध्ये एक्सप्लेन करतात तसं करणं अवॉइड करेन, कारण जर मी तसं केलं तर फार बोरिंग होईल हा व्हिडिओ. पण मी एक एक्झाम्पल घेईन की ज्या वेळेला आपल्या मनात एक इच्छा येते, तर ती इच्छा याला आपण एक सूक्ष्म कर्म असं समजूया. ठीक आहे. मग ज्या वेळेला इच्छा येईल की मला आता पाणी प्यायचं आहे, मनात हा थॉट आल्यावरती मी काय करेन, जिथे माझ्या घरात पाणी असेल किंवा माझी बॉटल असेल ती मी ओपन करेन आणि मी पिईन. ओके. तर ह्याच्यामध्ये काय गोष्टी आल्यात की पहिला आपण इच्छा केली, मग त्या अनुसार आपले कर्म झाले. ठीक आहे. आता ह्याच प्रोसेसमध्ये हे 9 लॉ प्लस 4 लॉ हे दडलेले आहे. ठीक आहे. तर चला आपण समजूया. आता इच्छा झाली पाणी प्यायची, तर पहिला आला लॉ ऑफ व्हायब्रेशन. लॉ ऑफ व्हायब्रेशन म्हणजे काय आहे, माझ्या मनात पाणी प्यायची इच्छा झाली आहे, तर मी असं विचार करते किंवा माझ्या मनात असे भाव उत्पन्न होत आहेत की मी पाणी पिते आहे, मी पाणी पिल्यानंतर मला किती तृप्त वाटते, हे असे भाव निर्माण होणे, हेच आहे लॉ ऑफ व्हायब्रेशन. की जे तुम्हाला एंड रिझल्ट हवा आहे त्या एंड रिझल्टबद्दलच आपण मनात व्हायब्रेशन्स क्रिएट करणे म्हणजेच इच्छा क्रिएट करणे आहे. आता नेक्स्ट
नेक्स्ट लॉ ह्याच्यामध्ये काय आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन. आता ह्याच्याबद्दल भरपूर लोकांनी व्हिडिओज बनवलेले आहेत, पण हा व्हायब्रेशनच्या नंतर येतो. व्हायब्रेशन म्हणजे पहिली इच्छा मनात क्रिएट करणे. आता तीच इच्छाला आपण अट्रॅक्ट कसं करतो की पाणी पिणे. पाणी कसं पितो आपण? आता भरपूर प्रकार आहेत की मला पाणी प्यायची इच्छा झालेली आहे, मी स्वतः जाऊन घेणे एक ऑप्शन आहे, मला कोणीतरी आणून देणे एक ऑप्शन आहे, किंवा माझ्याकडे स्वतः बॉटल असणे एक ऑप्शन आहे. असे विविध प्रकारचे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. मग लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय आहे की जे मी विचार केलं ती गोष्ट माझ्यापर्यंत येणे, ह्याला आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो. म्हणजे पाण्याचा ग्लास किंवा पाणी हे माझ्यापर्यंत कसं येईल हे ह्या गोष्टीला लॉ ऑफ अट्रॅक्शन असं म्हटलं जातं. थर्ड लॉ आहे लॉ ऑफ करस्पॉन्डन्स. लॉ ऑफ करस्पॉन्डन्स म्हणजे काय आहे? जी कोर गोष्ट आहे, जी कोर इच्छा आहे तीच आपल्याला आपल्यासोबत घडणे, त्याला म्हणतात की लॉ ऑफ करस्पॉन्डन्स. म्हणजे जे आत आहे तेच बाहेर घडणे आपल्यासोबत, ह्यालाच म्हणतात लॉ ऑफ करस्पॉन्डन्स. द लॉ ऑफ इन्स्पायर्ड ॲक्शन. द लॉ ऑफ इन्स्पायर्ड ॲक्शन म्हणजे काय आहे की आपल्या मनात एक इच्छा जागृत झालेली आहे, त्या इच्छासाठी, ती इच्छा पूर्ण करण्यासाठी हे युनिवर्स आपल्याला विविध प्रकारचे अपॉर्च्युनिटीज देतो. की हे युनिवर्स ॲक्शन घेतं की तुमची ती इच्छा पूर्ण कशी होईल ह्याची काळजी हे युनिवर्स घेतं. तर त्याच्यासाठी तुम्हाला विविध प्रकारचे अपॉर्च्युनिटीज, विविध प्रकारची लोक भेटणे, विविध प्रकारची गोष्टी होणे तुमच्यासोबत, ज्याला आपण कोइन्सिडन्सेस असेही म्हणतो, त्या गोष्टी होतात आपल्यासोबत आणि हळूहळू आपण त्या मार्गी लागतो. तर त्याला म्हणतात लॉ ऑफ इन्स्पायर्ड ॲक्शन. नेक्स्ट लॉ आहे द लॉ ऑफ परपेच्युअल ट्रान्सम्युटेशन ऑफ एनर्जी. म्हणजेच काय? आपण हाय लेवलचे थॉट्स डोक्यामध्ये क्रिएट करतो, त्या हाय लेवलच्या थॉट्समुळे लो लेवलचे म्हणजेच लो फ्रिक्वेन्सीचे थॉट्स हे नेगेट होतात, म्हणजे संपतात आणि आपण ती गोष्ट अचीव करायला आणखीन एक स्टेप पुढे जातो. म्हणजेच काय? मला पाणी हवं आहे, हे हाय लेवलचं थॉट आहे, मला हे पाणी मिळणारच आहे, हेही हाय लेवलचं थॉट आहे. आता ह्याच्यामध्ये काय होणार की आता आपण बाहेर आलोत, इथे कुठे दुकान दिसत नाही आहे, मला कसं पाणी मिळणार, हे आपले लो फ्रिक्वेन्सीचे थॉट्स आहेत. पण आपल्या मनात जर असा थॉट आहे की तीव्र इच्छा ज्याला म्हणतो की मला पाणी मिळणार आहे, तर आपल्याला आपल्या नेबरकडूनही पाणी मिळू शकतं. की आपण बाहेर गेलो आणि आपल्या ओळखीचं किंवा अनोळखी माणूसही तुम्हाला पाण्याची बॉटल ऑफर करू शकतो की घ्या, तुम्हाला कदाचित ताण लागली असेल, असंही होण्याची शक्यता आहे. आणि तेच आहे द लॉ ऑफ परपेच्युअल ट्रान्सम्युटेशन. म्हणजेच हाय फ्रिक्वेन्सीचे थॉट्स लो फ्रिक्वेन्सीच्या थॉटला निगेट करतात आणि आपण हाय फ्रिक्वेन्सीवरती व्हायब्रेट करतो आणि हाय फ्रिक्वेन्सीवरती व्हायब्रेट केल्यानंतर आपल्यासाठी ती गोष्ट अचीव करणे इझी होऊन जाते. लॉ आहे तर लॉ ऑफ अझम्पशन काय आहे की आपण ज्या वेळेला आपला रिझल्ट आला आणि ते रिझल्ट आल्यानंतरची आपली काय फिलिंग असेल, ह्या गोष्टीला आपण मनात विचार करतो, त्यालाच आपण लॉ ऑफ अझम्पशन म्हणतो. जसे की आपण ह्या पूर्ण टाईम आपण एकच एक्झाम्पल घेतलेलं आहे की पाणी पिणे. तर मी पाणी पिल्यावर मला कसं वाटेल? मी खूप थकली आहे आणि आता मला पाण्याची गरज आहे, किंवा माझा घसा कोरडा झालेला आहे, मी खूप उन्हातून आलेली आहे, मला एक ग्लास पाणी मिळालं आणि मी ते पिलं, त्यानंतर मला कसा आनंद होईल, ह्या आनंदाचा ज्यावेळेला आपण विचार करतो ना, त्यालाच आपण लॉ ऑफ अझम्पशन असं म्हणतो. नेक्स्ट लॉ आहे लॉ ऑफ जेस्टेशन. लॉ ऑफ जेस्टेशन काय आहे माहिती आहे का? मी विचार केला आणि ते विचारानंतर ती गोष्ट मिळेपर्यंतचा जो टाईम आहे ना, त्यालाच आपण लॉ ऑफ जेस्टेशन असं म्हणतो. की इच्छा जागृत झाली, त्यानंतर हे एवढे प्रोसेसेस होत गेले आणि
त्यानंतर आपल्याला ती गोष्ट मिळाली, ती गोष्ट मिळण्याच्या मध्ये आणि इच्छा जागृतीच्या मध्ये जेवढा हा टाइम स्पॅन होता, ह्याला आपण लॉ ऑफ जेस्टेशन असं म्हणतो. लॉ ऑफ पोलॅरिटी हा आहे आपला 8th लॉ. तर हा लॉ काय सांगतो की 2 बाजू असतात प्रत्येक गोष्टीचे. काय आहेत ते 2 बाजू? पहिली बाजू आहे की ती गोष्ट तुमच्याकडे नाही आहे, म्हणजेच एक लॅक, की ही वस्तू माझ्याकडे नाही आहे आणि ही माझ्याकडे कशी आहे. आणि त्याचाच दुसरा ऑपोजिट डिरेक्शन आहे की ती वस्तू माझ्याकडे आहे. तर ह्या पॉइंटपर्यंतची जी जर्नी आहे की नाही आहे पासून ते आहेपर्यंत, हे आहे लॉ ऑफ पोलॅरिटी. म्हणजे एक साईड आणि दुसरी साईड, एका नाण्याचे 2 बाजू, किंवा नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. आणि नेक्स्ट लॉ आहे लॉ ऑफ सॅक्रिफाईस. आताच मी तुम्हाला लॉ ऑफ पोलॅरिटी एक्सप्लेन केली, म्हणजे नाही पासून ते आहेपर्यंत. आता ह्याच्यामध्ये लॉ ऑफ सॅक्रिफाईस कसं आपण समजू शकतो की नाही आहे ह्या थॉटला आपण एलिमिनेट करणं, ह्या गोष्टीपासून आपण दूर जाणं आणि आहे माझ्याकडं ह्या फ्रिक्वेन्सीवरती व्हायब्रेट करणं, ह्याला आपण लॉ ऑफ सॅक्रिफाईस म्हणू शकतो. की माझे जे जुन्या फिलिंग्स आहेत त्या फिलिंग्सबद्दल किंवा त्या थॉट्सबद्दल, त्या लायकिंग्सबद्दल आपण एक स्टेप घेणे आणि त्या लायकिंग्सला, त्या थॉट्सला एलिमिनेट करणे, आपल्या जीवनातून घालवणे आणि आहे ह्या फ्रिक्वेन्सीवरती चालणे किंवा व्हायब्रेट करणे, ह्याला आपण लॉ ऑफ सॅक्रिफाईस म्हणू शकतो. बघितलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्या मनात एक इच्छा जागृत झाली, त्या इच्छा जागृत झाल्यानंतर आपल्याला ती वस्तू मिळेपर्यंत काही गोष्टी होत असतात. त्या गोष्टींवरती आपण आता फोकस केलाय, त्यालाच आपण लॉज म्हणतोय. की मनामध्ये एक व्हायब्रेशन क्रिएट झालं, ज्यालाच आपण इच्छा म्हणतो. त्या व्हायब्रेशनला आपण अट्रॅक्ट करतोय, त्या व्हायब्रेशनवरती आपण काम करतोय, त्याच्या एंड रिझल्टसाठी आपण विचार करतोय. त्या एंड रिझल्टवरती विचार केल्यानंतर आपण जुन्या गोष्टी सोडायचा प्रयत्न करतोय. जुन्या गोष्टी सोडल्यानंतर नवीन गोष्ट येण्यासाठी जागा होतीये. ती नवीन गोष्ट येण्यासाठी जागा झाल्यावरती थोडासा काळ जातो आणि त्या काळ गेल्यानंतर आपल्याला ती वस्तू प्राप्त होते. आणि ती वस्तू प्राप्त झाल्यानंतर आपल्याला काय फील होतं, ह्या सगळ्या जर्नीला हे 9 लॉज गव्हर्न करतात. 4 लॉजपैकी फर्स्ट लॉ आहे द ब्रिज ऑफ इन्सिडन्स. ओके, द ब्रिज ऑफ इन्सिडन्स म्हणजे काय आहे? ज्या वेळेला आपल्या मनात एक इच्छा प्राप्तीची इच्छा येते की आपल्याला हे प्राप्त करायचं आहे, त्या इच्छेपासून ती वस्तू मिळेपर्यंत ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या सगळ्या चांगल्यासाठी होतं. मग ते तुमच्या दृष्टीने वाईट का असेना, कारण ह्या युनिवर्ससाठी कोणतीही गोष्ट गुड अँड बॅड, व्हाईट और ब्लॅक अशी नसते. तुम्ही बऱ्याच व्हिडिओजमध्ये ऐकलं असेल की द युनिवर्स विल नॉट लिसन टू युअर नो, म्हणजे युनिवर्सला नाही हा शब्द ऐकू येत नाही. ती इच्छा प्राप्तीच्या पॉइंटपासून ती गोष्ट मिळेपर्यंत काय काय होत असतं, त्या सगळ्या गोष्टी चांगल्यासाठीच होत आहेत. द लॉ ऑफ लीस्ट एफर्ट म्हणजे काय आहे? हे तुम्हाला काम नाही वाटलं पाहिजे. तहान लागल्यावरती आपल्याला पाणी घ्यायचं आहे, हे काम लागतं का आपल्याला? नाही ना. तसंच ह्या दुनियामध्ये सगळ्या गोष्टी ज्या अचीव करायच्या आहेत ना, ते तुम्हाला त्रास नाही वाटला पाहिजे. ते तुम्हाला हार्ड वर्क, मी खूप काम करते आहे, मी खूप दमली आहे, मला खूप त्रास होतोय, ह्या सगळ्या फिलिंग्स तुम्हाला नाही आल्या पाहिजे. तुम्ही एका फ्लो स्टेटमध्ये असला पाहिजे. म्हणजे जसं की एक लाईट ऑन केली, बटन ऑन केलं तर लगेच कसं लाईट ऑन होते, तशाच प्रकारे तुमच्या लाईफमध्ये सुद्धा हा फ्लो निर्माण झाला पाहिजे. की तुम्ही काय करताय का फ्लोमध्ये, जसं पाणी जसं जातंय, दगड आला तरी त्याच्या बाजूनी जातंय, दरी आली तरी आपला रस्ता बरोबर ते आपल्या रस्त्याने जात असतं, तसं फ्लो स्टेटमध्ये तुम्ही असला पाहिजे. त्यावेळेला तुमच्या ज्या गोष्टी आहेत ना, ज्या मॅनिफेस्ट होणार आहेत ना, त्या इतक्या फास्ट होतील की तुम्हाला रिअलाइज पण नाही होणार की आज मी विचार केलाय आणि उद्या ती गोष्ट घडतीये. ॲक्ट ऑफ एम्प्टिंग वेसल
हा जरासा लॉ ऑफ सॅक्रिफाईस बरोबर मिळता जुळता आहे की एक ग्लास आहे, ते ग्लास जर एम्प्टी असेल तरच आपण त्याच्यामध्ये पाणी भरू शकतो. तसंच आपण आपल्या जुन्या गोष्टी, जुन्या लायकिंग्स, ह्या गोष्टी ज्या वेळेला काढतो, आपले ब्लॉग्स हे ज्या वेळेला काढतो आपण, ज्या वेळेला हे रिलीज करतो, त्याच वेळेला आपण नवीन गोष्टी घेऊ शकतो. जसं की आपलं कपाट आहे, आपल्याकडे एकच कपाट आहे, त्या एकाच कपाटामध्ये भरपूर कपडे आहेत. जोपर्यंत ते कपडे तुम्ही बाहेर नाही काढणार आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये तुम्ही नवीन कपडे नाही लावू शकणार आहे. तशीच ही गोष्ट आहे की तुमच्या सबकॉन्शियसमध्ये सुद्धा बरेच गोष्टी असतात आणि तुमची लाईफ अनकॉन्शियस माइंड चालवत असतं. तर तुमच्या अनकॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये जर 10 गोष्टी असतील ज्या भरपूर निगेटिव्ह आहेत, तर तुम्ही त्याच निगेटिव्ह गोष्टी वारंवार मॅनिफेस्ट करत जाणार. तर ते जर तुम्हाला तो सायकल ब्रेक करायचा आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की तुम्हाला हे सायकल ब्रेक करावं लागेल, ते ब्लॉक्स रिलीज करावे लागतील आणि त्यानंतरच तुम्ही न्यू गोष्टी अट्रॅक्ट करू शकणार आहे. इमोशनल सिग्नेचर म्हणजेच तुम्हाला इच्छा व्यक्त केल्यानंतर काय वाटतं. मग तुम्ही बऱ्याच वेळेला अफर्मेशन्स केले असतील की आय एम रिच, आय एम रिच, आणि मनात तुमचं मन असं वरून तरी तुम्ही तोंडाने बोलताय की मी रिच आहे, मी रिच आहे, पण तुमचं सबकॉन्शियस आणि अनकॉन्शियस जर असं म्हणत असेल की तू तर बाबा गरीब आहेस, तुझं तर काही होणारच नाही आणि तू काही पैसे कमवणार नाही आहेस, तर मग तुम्ही कसं मॅनिफेस्टेशन करणार बरोबर. मग ते तुम्हाला रिलीज करणं गरजेचं आहे, तुम्हाला तुमचे फिलिंग्स चेंज करणं गरजेचं आहे आणि त्याच नंतर तुम्ही प्रॉपरली मॅनिफेस्ट करू शकता. आता आपण शिकलो आहोत 9+4 असे काही लॉज जे युनिवर्सचे आहेत आणि आपली इच्छा मनात जागृत झाल्यापासून ती इच्छा पूर्ण होईपर्यंत काय काय ह्या युनिवर्समध्ये घडतं आणि आपणही स्वतः आपल्यामध्ये काय काय घडवून आणायला हवं ह्याच्याशी रिलेटेड आपण आता बघितलं आहे. नेक्स्ट व्हिडिओजमध्ये आपण आणखीन काही मॅनिफेस्टेशन रिलेटेड गोष्टी शिकूयात. मॅनिफेस्टेशन ऑफ मनी, लाईफ पार्टनर, त्यानंतर ड्रीम जॉब आणि असे बरेच काही गोष्टी आपण सोबत शिकूया. मीही शिकतेय सोबत, मला हवं आहे की तुम्ही सुद्धा शिका. तुम्हाला आणखीन काय माहीत असेल किंवा तुम्हाला आणखीन काय बघायचं असेल तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कमेंट करून सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ह्याही रिलेटेड तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. हा माझा फर्स्ट अटेम्प्ट आहे, मी यूट्यूबवरती नवीन आहे. प्लीज माझे हे व्हिडिओज तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर शेअर करा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. आणि धन्यवाद जर तुम्ही अजूनपर्यंत माझा व्हिडिओ बघितला असाल, पूर्ण हा व्हिडिओ बघितला असाल तर त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार मी व्यक्त करते. प्लीज माझे व्हिडिओज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.